हॅलो, नमस्कार. तर 1 ते 1.5 महिना मामासोबत जाम मस्ती मजा करून आज अखेर तो दिवस आलाच, ज्या दिवशी अक्षूला आता स्वीडनला जायचं आहे. आणि सकाळपासून आम्हीसुद्धा त्याच तयारीला लागलो होतो. पॅकिंग, जेवण, डबा बनवणे वगैरे सगळं काही. तर थोडा बिझीच होता दिवस. रक्षाबंधनसाठी तो इंडियाला नसल्यामुळे जाण्याच्या आधीच त्याला राखी बांधून घ्यायची होती आणि त्याची तयारीसुद्धा मी केलेली होती. राखी बांधून झाली आणि सगळे रिच्युअल्स झाल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. अक्षूची फ्लाईट ही मुंबईवरून असल्यामुळे पुणे टू मुंबई त्याला जायचं होतं आणि त्यामुळे कॅब बोलवली होती, पण ट्रॅफिकमुळे कॅब थोडी लेट झाली. त्यामुळे थोड्या डिस्टन्सपर्यंत आम्ही त्याला सोडून द्यायला गेलो. तिथे गेल्यावर थोड्या वेळात कॅब आली आणि आम्ही सामान वगैरे त्याच्या गाडीत टाकत होतो. तर ऋतूला समजून गेलं होतं की आता मामा निघतोय आणि रोजच्यासारखं तो आता काही आपल्याला घरात दिसणार नाही आहे, हे तिला समजून गेलं होतं. त्यामुळे ती पण रडायला लागली होती. मला पण खूपच सॅड वाटत होतं, कारण की त्याच्यासोबत जी मस्ती मजा केली ती आता मिस होणार होती. त्यामुळे मलासुद्धा वाटत होतं की अक्षूने इथेच राहायला हवं, पण काय करणार? काम तर काम असतं ना. तर तो निघाला आणि ऋतू इकडे खूपच रडायला लागली. मामा, मामा म्हणून बोलत होती. तिचं आणि माझंसुद्धा थोडं मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही एके ठिकाणी थोडं स्नॅक्सचं आयटम खायला गेलो. तिथे थोडा टाईमपास केला आणि थोडंसं बरं वाटत होतं. पण अक्षूची आठवण तरीही येतच होती. थोडा वेळ तिथं फिरलो आणि नंतर घरी आलो. बाय.